लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकराने प्रियसी तरुणीच्या पोटावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा बायपासवर दिनांक 8 एप्रिल रोजी घडली। या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे। हल्ल्यानंतर पसार होण्याच्या बेतात असताना बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी तरुणास ताब्यात घेतला आहे। जखमी तरुणीस उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। संतोष प्रकाश डिवरे वय 25 वर्ष राहणार जवळा तालुका शेगाव हा छायाचित्रकार तरुण एका 22 वर्षीय तरुणीला आपल्या कार क्रमांक MH24V9926 मधून सोनाळा रोडवर घेऊन आला होता। दरम्यान या तरुणीने लग्नास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर तरुणाने तरुणीच्या पोटात धारदार चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केलं। या घटनेतील जखमी तरुणी अकोला शहरातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका असून ती बाळापूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। घटनेचा अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल गोपाल करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, बोरगाव मंजू। मुलगा मुलगी फिरायला आले, त्यांचं प्रेम प्रकरण होतं। बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सोनाळा रोड आहे, त्या तिकडे गॅस गोडाऊन जवळ तिकडे ते त्यांच्या गाडीने फिरायला आले। त्यांच्यामध्ये भांडणं झाले। मग त्या मुलीने सांगितलं, त्या मुलानं सांगितलं की तू माझ्यासोबत लग्न कर। तिने लग्न करायला नकार दिला। मग आरोपीचे त्यांचे भांडणं झाले, त्या मुलाचे आणि मुलीचे भांडणं झाले आणि त्याने त्याच्याजवळचा चाकू तिच्या पोटात खुपसला, तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। आरोपीला अटक करण्यात आली आहे। तिच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।